नमस्कार मित्रांनो, तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊन त्रासून गेले असाल जर का, तर आज आपण बनवूया साबुदाण्याची अशी रेसिपी, ज्याला साबुदाणे तर्रीवाली साबुदाणा पण म्हणू शकता किंवा साबुदाण्याची नमकीनवाली खीर पण म्हणू शकता. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. त्याकरता मी घेतलेले आहे 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या घेतल्या आहे, 1 बटाटा घेतला आहे आणि टमाटर घेतला आहे. तर हिरव्या मिरच्यांना मी बारीक बारीक कापून घेतला आहे. आता बटाट्याला पण आपण छान बारीक बारीक कापून घ्यायचा, पातळ पातळ, आणि टमाटर पण छान पातळ पातळ कापून घ्यायचा. चला कापून झालं, त्याच्यानंतर आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर पुष्कळदा होते ना की उपवासामध्ये आपण साबुदाणा खाल्ल्यामुळे पोट भारी भारीसं लागते आणि पुष्कळांना पचतसुद्धा नाही. पण हा तर्रीवाला साबुदाणा जर बनवला ना तर खायला पण खूपच सरळ सोपी जाते आणि पचायला पण खूप सोपी जाते. तर एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या टाकल्या आहे. आता टाकूया याच्यामध्ये बटाटा. तर बटाटा टाकून छान याला मस्त भाजून घ्यायचा. जोपर्यंत छान मस्त हा क्रिस्पी नाही होत आणि शिजत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा. याच्यामध्ये टाकला आहे मी कढीपत्ता आणि आता टाकूया आपण याच्यामध्ये टमाटर. तर टमाटर टाकून टमाटरला छान मस्त गळू द्यायचं, म्हणजे टमाटरला छान शिजू द्यायचा. जोपर्यंत टमाटर गळत नाही तोपर्यंत. तर टमाटर लवकर गळला पाहिजे त्याच्याकरता आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ, आणि मीठ टाकून थोडंसं याच्यामध्ये झाकण लावून घेऊया आणि त्यानंतर छान मस्त याला शिजवून घेऊया. तर हे बघा, मी झाकण लावून याला शिजवून घेते ना. बघा टमाटर छान शिजलेला आहे. त्याच्यामध्ये छान लाल मिरची पावडर टाकलेला आहे. लाल मिरची पावडरनी याचा कलर खूप छान येतो आणि खूप सुंदर दिसतो, खायला पण खूप सुंदर लागते. तर या प्रकारे छान मस्त याला मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्या वस्तू परतून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया आपण साबुदाणा आणि फल्लीदाणे. तर फल्लीदाण्याला मी पहिलेच भाजून ठेवलेले होते आणि याला जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे, बस थोडं याला फिरवायचं आहे आणि 2 मिनटं फिरवल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर पाणी टाकून आपण याला फक्त 1 उकळी आणू द्यायची आणि 1 उकळी आली म्हणजे झाकण बंद करून द्यायचं थोडा वेळ. आणि हे बघा छान मस्त तयार झालेली आमची तर्रीवाली साबुदाण्याची खिचडी, आणि खूपच टेस्टीवर खूपच भारी लागणारी ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही जरूरच ट्राय करून बघा. खूपच छान लागते खायला आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवले जाते. तर तुम्हाला साबुदाण्याची माझी ही रेसिपी आवडली असेल तर लगेच तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा. चला मिळूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.